नमस्कार. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्यभरातील सर्व महिलांसाठी. कारण की बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. कारण की या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते राज्यामध्ये रखडलेले आहेत. आणि हे दोन्ही हप्ते आता महिलांच्या खात्यामध्ये एकखट्टे जमा होणार आहेत. म्हणजे की एका वेळेला हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात म्हणजे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. कोणत्या बँक अकाउंटमध्ये हे जी रक्कम आहे सर्वात प्रथम जमा होणार आहे, सोबतच कोणत्या तारखेला तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे, सर्व अपडेट तुम्हाला डिटेल मी सांगणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात. तर राज्य शासनाचा एक महत्त्वाचा GR पारित होतो की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 हप्ते रखडलेले आहेत. एक फेब्रुवारीचा आणि एक मार्चचा. म्हणजे 1500 असे 3000 रुपयाची रक्कम महिलांना देणं बाकी आहे. तर असं महाराष्ट्राचे जे महिला व बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी सांगितलेली माहिती होती की राज्यामध्ये महिलांचे 3000 रुपये बाकी आहेत. म्हणजे 2 महिन्याचे हप्ते बाकी आहेत. आणि या हप्त्याची वाट राज्यातील महिला खूप दिवसापासून पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की राज्य सरकारने या संदर्भात GR ऑफिशियली काढलेला आहे. आणि तुमच्या खात्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत रक्कम जमा होणार आहे. रक्कम 3000 रुपये असणार आहे. त्या सर्व महिलांना मिळणार आहे ज्यांची KYC कंप्लीट झालेली असेल. म्हणजे KYC तुम्ही केलेली असेल, सक्सेसफुलरित्या झालेली असेल, तुम्ही काही चुका केल्या नसेल, तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे 3000 रुपये जमा होणार आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे पैसे जमा होणार तरी कधी आहेत. तर सर्व महिलांना सांगणार आहोत की एप्रिलमध्ये जो पहिला आठवडा आहे त्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारनं असं सांगितलं की आम्ही हप्ता देणार आहोत. मात्र तारीख काही सांगितली नव्हती. मात्र तुम्हाला सांगतो 6 तारीख 5 ते 6 तारखेच्या दरम्यान तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो हप्ता आहे तो जाहीर होणार आहे मित्रांनो, 3000 रुपये. शक्यतो हे 2 तारखेला आपल्याला हप्ता हे दोन्ही हप्ते मिळण्याची दाट शक्यता आहे. नाहीतर 10 ते 11 हे 2 तारखेला तुम्हाला 100% याची रक्कम जाहीर होणार आहे. कारण की 10 आणि 11 तारखेला मी सांगतो तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. मिळायचं तर 5 ते 6 तारखेला मिळणार आहे. जर काही कारणावश नाही मिळाला तर 10 ते 11 तारखेला तुमच्या खात्यात 100% मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही रक्कम आहे ती जमा होणार आहे, 3000 रुपये. यासाठी महिलांना काय कामे करावी लागणार आहेत लक्षात ठेवा. तुमची KYC कंप्लीट झालेली गरजेचं आहे, सक्सेसफुल झालेली गरजेचं आहे. असं राज्य सरकारने वेळोवेळी तुम्हाला सांगितलं की KYC कंप्लीट करा. काही महिलांनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक पोर्टल ओपन करण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमच्या जे आपलं अंगणवाडी सेविका असते यांच्या सहाय्यानं करू शकता. तरी काही महिलांनी केलं नाही तर त्यांचं नाव त्या यादीतून काढण्यात आलं. समोर ज्यांची KYC चुकलेली होती त्यांच्यासाठी सुद्धा एक पोर्टल तयार करण्यात आला. आणि त्या पोर्टल थ्रू आता ही नवीन याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. कोणतेही बँक असू द्या, इंडियन पोस्ट असो किंवा SBI असो किंवा युनो असो किंवा कॅनेरा असो, तुमच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सर्वांचे पैसे जमा होणार आहेत. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओ.